नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्झिशन एलिमेंटच्या काही प्रॉपर्टी बघितल्या होत्या. त्या प्रॉपर्टी म्हणजे मेटॅलिक प्रॉपर्टी कोणत्या होत्या, मेटॅलिक प्रॉपर्टी काय दाखवतात ट्रान्झिशन एलिमेंट, त्याच्यानंतर मोलर व्हॉल्यूम आणि डेन्सिटी आणि ॲटॉमिक रेडियस, या 3 प्रॉपर्टीबद्दल आपण मागच्या काही लेक्चरमध्ये चर्चा केली होती. आपण आज ट्रान्झिशन एलिमेंटची पुढची प्रॉपर्टी बघत आहोत, ती म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, त्याच्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत. हे समजून घेण्यासाठी आपण एक जो स्कॅन्डियम आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करूयात. मित्रांनो, हा स्कॅन्डियम एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 21. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2 आणि 3d1. हा त्याचा न्यूक्लियस, स्कॅन्डियमचा न्यूक्लियस, आणि हे स्कॅन्डियममध्ये असलेले 21 इलेक्ट्रॉन्स. मित्रांनो, हा जो शेवटचा जो ऑर्बिटल आहे, किंवा शेवटचे जे 2 ऑर्बिटल आहे, त्यांना आपण कोणते ऑर्बिटल म्हणत असतो? व्हॅलेन्स ऑर्बिटल. आणि त्या व्हॅलेन्स ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्या इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणत असतो? त्यांना म्हणत असतो आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. मित्रांनो, हे जे व्हॅलेन्स ऑर्बिटल आहे त्यांचं न्यूक्लियसपासूनचं अंतर कसं आहे? जवळ आहे की लांब आहे? न्यूक्लियसला जवळचं ऑर्बिटल कोणते? 1s 2s. हे जे ऑर्बिटल आहे ते न्यूक्लियसच्या जवळ आहे, क्लोज आहे. पण हे जे शेवटचे जे ऑर्बिटल आहे, फॉर एक्झाम्पल 3d ऑर्बिटल, हा न्यूक्लियसपासून कसा आहे दिसते मित्रांनो? लांब आहे. त्यामुळे न्यूक्लियसचं या शेवटच्या इलेक्ट्रॉनवरचा होल्ड कसा असेल? खूप कमी असेल. मित्रांनो, हा जो न्यूक्लियस आहे तो या 1s आणि 2s ऑर्बिटलमधले जे इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनवर त्यांचा प्रभाव कसा आहे? जास्त आहे. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसची स्ट्रॉंगली हेल्ड असतील. न्यूक्लियस त्यांना अतिशय चांगल्या मजबूत पद्धतीने त्यांना हेल्ड करत असेल. पण हा जो इलेक्ट्रॉन आहे मित्रांनो, कशातला? 3D मधला. या 3D ऑर्बिटलचं आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये डिस्टन्स कसा आहे? खूप जास्त आहे. न्यूक्लियसपासून हा इलेक्ट्रॉन खूप अंतरावर आहे, बऱ्यापैकी अंतरावर आहे. त्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन आहे डी ऑर्बिटलमधला, तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस स्ट्रॉंगली हेल्ड करेल की वीकली हेल्ड करेल? ऑब्वियसली हा जो डी ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन आहे हा न्यूक्लियस कसा असणार आहे? तो कसा असणार आहे? लूजली हेल्ड असणार आहे. या इलेक्ट्रॉनवर न्यूक्लियसचा प्रभाव कसा असणार आहे? कमी असणार आहे. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन लूजली हेल्ड असणार आहे. मित्रांनो, मग हा इलेक्ट्रॉन कसा आहे? लूजली हेल्ड. हा इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी, हा इलेक्ट्रॉन त्या एलिमेंटच्या बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत? आयोनायझेशन एनर्जी. परत सांगतो, शेवटचे जे 2 ऑर्बिटल आहेत त्यांना आपण कोणते ऑर्बिटल म्हणतो? व्हॅलेन्स ऑर्बिटल. आणि त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन त्यांना आपण काय म्हणत असतो? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणत असतो. आता इथं व्हॅलेन्स ऑर्बिटलचं आणि न्यूक्लियसचं याच्यातला डिस्टन्स कसा आहे? बऱ्यापैकी जास्त आहे. त्यामुळे व्हॅलेन्स ऑर्बिटलमधला जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनवर न्यूक्लियसचा प्रभाव कसा असणार आहे? कमी असणार आहे. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसने कसा आहे? लूजली हेल्ड केला आहे. मग हा लूजली हेल्ड इलेक्ट्रॉन त्या एलिमेंट्सच्या बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत? मग आयोनायझेशन एनर्जी. मित्रांनो, आता आपण आयोनायझेशन एनर्जीची डेफिनेशन बघू. बघा, काय डेफिनेशन लिहिली आपण आयोनायझेशन एनर्जी? द एनर्जी रिक्वायर्ड, म्हणजे लागणारी एनर्जी, आवश्यक असलेली एनर्जी. कशासाठी? टू रिमूव्ह लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲन ॲटम ऑर एलिमेंट इज कॉल्ड ॲज आयोनायझेशन एनर्जी. परत आपण एक्झाम्पल कशाचं घेतलं आहे? स्कॅन्डियमचं घेतलं आहे. स्कॅन्डियममध्ये हा जो डी ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसद्वारे कसा असणार आहे? लूजली बाउंड किंवा लूजली हेल्ड असणार आहे. मग हा इलेक्ट्रॉन त्या ॲटममधून काढून घेण्यासाठी जी एनर्जी आपल्याला आवश्यक असते, जी एनर्जी आपल्याला लागते, त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत? आयोनायझेशन एनर्जी. मित्रांनो, आयोनायझेशन एनर्जीचं युनिट काय आहे ते आपण बघू. मित्रांनो, आयोनायझेशन एनर्जीचं युनिट आहे किलो जूल
पर मोल हे त्याचं युनिट आहे. पण समजा आयोनायझेशन एनर्जी आपण कशात एक्सप्रेस केली आहे? इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. कोणतं युनिट आहे? ज्यावेळेस आयोनायझेशन एनर्जी आपण किलोजूल पर मोलमध्ये एक्सप्रेस करतो त्याला आपण म्हणणार आयोनायझेशन एनर्जी. पण ज्यावेळेस आपण आयोनायझेशन एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये एक्सप्रेस करू त्यावेळेस त्याला आपण म्हणणार आयोनायझेशन पोटेन्शियल. परत रिपीट करतो, आयोनायझेशन एनर्जीचे 2 युनिट आहे. पहिला युनिट आहे किलोजूल पर मोल. ज्यावेळेस आपण आयोनायझेशन एनर्जी किलोजूल पर मोलमध्ये एक्सप्रेस करतो त्यावेळेस त्या टर्मला आपण काय म्हणणार? आयोनायझेशन एनर्जी. पण ज्यावेळेस आपण सेम कन्सेप्ट इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये एक्सप्रेस करू त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार आहे? आयोनायझेशन पोटेन्शियल. एनर्जीच्या ऐवजी काय म्हणणार तर पोटेन्शियल. ही आयोनायझेशन एनर्जी डेफिनेशन आणि ही झाली त्याचे युनिट्स. अजून पुढचं डिस्कशन याच्याबद्दल आपण करूयात. आता मित्रांनो आपण बघतोय काय ट्रेंड फॉर आयोनायझेशन एनर्जी. आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं होतं की लेफ्टपासून राईटकडे आपण जशा पद्धतीने मूव्ह होतो तसा काय वाढत असतो? न्यूक्लिअर चार्ज वाढतो. आणि न्यूक्लिअर चार्ज वाढला की त्या ठिकाणी ॲटॉमिक साईज कशी होत जाते? कमी होत जाते. बघा आता त्याचं एक पिक्टोरियल डिस्क्रिप्शन बघूया आपण आता. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज आणि सगळ्यात शेवटी कोणतं आहे? कॉपर. आपण आत्ताच काय सांगितलं? लेफ्टपासून राईटकडे ॲटॉमिक साईज कशी होत जाते? कमी होत जाते. बघा काय दिले आपण? लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. लेफ्ट टू राईट न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे, न्यूक्लियसची ताकद वाढल्यामुळे बाहेरचे आउटवर्डचे इलेक्ट्रॉन्स आहे ते जास्तीत जास्त इनवर्ड होतात. त्यामुळे आतमध्ये त्यांचा पूल वाढतो. त्यामुळे त्यांची साईज कशी होत जाते? कमी होत जाते. आपण परत एक एक्झाम्पल कशाचं घेऊया? स्कॅन्डियम आणि कॉपरचं. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर आहे हा आपला स्कॅन्डियम. ओके, हा त्याचा न्यूक्लियस. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 21. बरोबर. त्याच्यात प्रोटॉन्स पण किती असणार आहे? 21 प्रोटॉन्स असणार आहे. आता पुढचा एलिमेंट आपण घेऊया कॉपर. कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29. त्याच्यामध्ये प्रोटॉन्स पण किती असणार आहे? 29. याच्याकडे 21 प्रोटॉन्स आहेत, याच्याकडे 29 प्रोटॉन्स आहेत. दोघांपैकी नंबर ऑफ प्रोटॉन्स कोणाकडे जास्त? कॉपरकडे जास्त. न्यूक्लिअर चार्ज कोणाकडे जास्त? कॉपरकडे जास्त. न्यूक्लियस कोणाचा जास्त पॉवरफुल? कॉपरचा. त्यामुळे कॉपरमध्ये जे इतर इलेक्ट्रॉन्स आहेत, कॉपरमध्ये आता कॉपरचं कॉन्फिगरेशन काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मित्रांनो, हे कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कॉपरकडे 29 प्रोटॉन्स आहेत. त्यामुळे कॉपरचा न्यूक्लिअर चार्ज वाढतो. त्यामुळे कॉपर काय करतो? हे जे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत हे सगळे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे? त्या न्यूक्लियसकडे खेचायचा प्रयत्न केला जातो. न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन्स जास्तीत जास्त जवळ येतात. जेवढे इलेक्ट्रॉन जास्त जवळ येईल त्याची साईज कशी होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. त्यामुळे कॉपरची साईज कशी झाली? कमी झाली. कशामुळे? इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. मग कॉपरची साईज कमी आहे आणि कोणाची साईज जास्त आहे? स्कॅन्डियमची साईज जास्त आहे. कोणाबद्दल डिस्कशन करतो आपण? अलॉंग द पिरियड. आता मित्रांनो परत आपण कशाकडे येऊ? आयोनायझेशन एनर्जीकडे येऊया. याची साईज जास्त, याची साईज जास्त, त्यामुळे न्यूक्लियसचा शेवटचे जे इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यावरचा प्रभाव कसा असेल? कमी असेल. त्यामुळे याच्यातून इलेक्ट्रॉन आपण इझिली काढू शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन काढण्यासाठी याला एनर्जी जास्त लागते का कमी लागते? कमी लागते. मग स्कॅन्डियमसाठी इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी ती कशी असणार आहे? कमी असणार आहे. आता आपण बघूयात कॉपरकडे. कॉपरची ॲटॉमिक साईज कशी? लहान आहे, कमी आहे. त्यामुळे कॉपरचा जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरचा होल्ड कसा असणार आहे? ऑब्व्हियसली जास्त असणार आहे. मग या कॉपरमधून आपल्याला इलेक्ट्रॉन्स बाहेर काढायचे असेल मित्रांनो तर त्यावेळेस आपल्याला आयोनायझेशन एनर्जी कशी लागेल? जास्त लागणार आहे. आयोनायझेशन एनर्जी इज हाय. म्हणजे पहिला जो एलिमेंट आहे म्हणजे लेफ्टकडचा जो एलिमेंट आहे त्याची आयोनायझेशन एनर्जी लेस. पण जसं जसं आपण कुठे जातोय? उजवीकडे जातो, लेफ्टपासून राईटकडे जातो त्यावेळेस आयोनायझेशन एनर्जी कशी होते? वाढत जाते. परत एकमेव कारण म्हणजे काय? न्यूक्लिअर चार्ज.
न्यूक्लिअर चार्ज वाढला की इलेक्ट्रॉन्स स्ट्रॉंगली हेल्ड केले जातात. मग असे स्ट्रॉंगली हेल्ड असलेले इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागते. म्हणून आपण काय म्हणताय, आयोनायझेशन एनर्जी इज हाय. इथं न्यूक्लिअर चार्ज कमी आहे, त्यामुळे इथून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला एनर्जी कमी लागते, म्हणून आयोनायझेशन एनर्जी इज लेस. मग पिरियडसाठी ट्रेंड काय सांगता येईल, फ्रॉम लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे. आता आपण आडव्या रेषांबद्दल म्हणजे पिरियड्सबद्दल डिस्कशन केलं. आता व्हर्टिकल लाईन म्हणजे ग्रुप्सबद्दल डिस्कशन करूया. बघा, पहिल्या सिरीजचा पहिला एलिमेंट कोणता आहे, स्कॅन्डियम, आणि दुसऱ्या सिरीजचा पहिला एलिमेंट कोणता आहे, 39. स्कॅन्डियमकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 21. नंबर ऑफ ऑर्बिटल्स बघा, त्याचं कॉन्फिगरेशन देऊ परत. किती ऑर्बिटल्स आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. आता एट्रिबियमचं लिहूया. एट्रिबियम ॲटॉमिक ऑर्बिटल्स किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती झाले ॲटॉमिक ऑर्बिटल्स, 10. इथे किती होते, 7. नंबर ऑफ ऑर्बिटल्स वाढली त्यामुळे ॲटॉमिक साईज कशी होणार, वाढणार. ॲटॉमिक साईज वाढलं की इथला जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसचा शेवटचा ऑर्बिटलवरचा जो काय प्रभाव आहे तो कमी होऊन जाणार, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन आपण इझिली काढता येईल. सो टॉप टू बॉटम आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. कशामुळे, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज वाढते. ॲटॉमिक साईज कशामुळे वाढत आहे, तर नंबर ऑफ ऑर्बिटल्स वाढत आहे. स्कॅन्डियमकडे 7च ऑर्बिटल होता, एट्रियम किती, 10. जेवढे ऑर्बिटल्स वाढतील तेवढा न्यूक्लियसचा शेवटचा इलेक्ट्रॉनवरचा प्रभाव कमी होणार. जेवढा इलेक्ट्रॉनचा प्रभाव कमी होणार तेवढा तो इझिली आपण डिटॅच करू शकतो, काढू शकतो. सो इन अ ग्रुप आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज. याच्यासाठी जास्त लागणार, याच्यासाठी कमी लागणार. टॉप टू बॉटम आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. कशासाठी, इन ए ग्रुप. ओके मित्रांनो, ज्यावेळेस आपण एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनसुद्धा आपण त्या ऑर्बिटलमधून, शेवटच्या ऑर्बिटलमधून काढू शकतो. ते कशा पद्धतीने काढतो आणि त्याला काय म्हणतात त्यात आपण बघूयात. तर आपण काय लिहिलं आहे, इट इज पॉसिबल टू रिमूव्ह मोर दॅन 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम द मोस्ट ऑफ द ॲटम्स. आता परत एक्झाम्पल बघूया त्याचं. एखादं एक्झाम्पल आपण घेऊ, व्हॅनेडियमचं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. व्हॅनेडियम ॲटॉमिक नंबर आहे 23. कॉन्फिगरेशन येणार, व्हॅनेडियमचं कॉन्फिगरेशन काय, ॲटॉमिक नंबर 23, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आणि 3d3. बघा आहे 1 2 आणि 3 इलेक्ट्रॉन, ते कुठे आहेत, डी ऑर्बिटलमध्ये. मित्रांनो, ज्यावेळेस आपण हा पहिला इलेक्ट्रॉन बाहेर काढतो, तेव्हा त्याला आपण म्हणायचं त्याला आपण काय म्हणणार, द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह फर्स्ट इलेक्ट्रॉन इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. एक इलेक्ट्रॉन कमी झाला आहे, इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली, 22, पण प्रोटॉन जेवढे आहेत तेवढेच आहे. इलेक्ट्रॉन कमी आणि प्रोटॉन जास्त. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस कमी होता त्यावेळेस या, आता हा व्हॅनेडियम होता, किती इलेक्ट्रॉन्स होते, 23. त्याच्यातून एक इलेक्ट्रॉन कमी झाले, त्या व्हॅनेडियमचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, व्हॅनेडियमचे किती इलेक्ट्रॉन्स राहिले आता, 22. एक इलेक्ट्रॉन कमी झाला आहे म्हणून त्याच्यावर आला आहे +1 चार्ज. बरोबर. इलेक्ट्रॉन्स 22 आणि प्रोटॉन आहे 23, त्यामुळे न्यूक्लियस झाला जास्त पॉवरफुल. कमी इलेक्ट्रॉन त्याला सांभाळायचे. आता अगोदर 23 सांभाळावं लागत होते, आता किती सांभाळत आहेत, 22. मग हा इलेक्ट्रॉन सहजासहजी काढता येईल का, पहिला इलेक्ट्रॉन इझिली निघून गेला, पण आता 22च इलेक्ट्रॉन आहे आणि 23 प्रोटॉन आहे. प्रोटॉनची संख्या जास्त आहे, न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे, त्यामुळे हा जो दुसरा इलेक्ट्रॉन आहे त्याला काढायला आपल्याला एनर्जी पहिल्यापेक्षा कशी लागणार आहे, जास्त लागणार आहे. मग दुसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण म्हणणार आहोत सेकंड आयोनायझेशन एनर्जी. सेकंड आयोनायझेशन एनर्जी. 2 इलेक्ट्रॉन कमी झाले, मग आता पहिला होता, आता इथं व्हॅनेडियम पासून कन्व्हर्जन कसं झालं आहे, V+1 म्हणजे 22. ठीक आहे. अजून एक इलेक्ट्रॉन कमी केला,
किती शिल्लक राहिले 21. किती चार्ज झाला +2 चार्ज झाला. परत आता इलेक्ट्रॉन किती शिल्लक राहिले 21, प्रोटॉन किती झाले 23. मग तिसरा इलेक्ट्रॉन काढायला आपल्याला अजून एनर्जी जास्त लागणार आहे. तिसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण म्हणणार थर्ड आयोनायझेशन एनर्जी. मग मित्रांनो समजा आपल्याला कंपॅरिझन करायचं राहील कशामध्ये, फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी, ॲटममधून पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी, दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना जी एनर्जी त्याला सेकंड, आणि तिसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना जी आयोनायझेशन एनर्जी लागते त्याला आपण म्हणणार थर्ड. माझा प्रश्न असा आहे की समजा आपल्याला एनर्जी ट्रेंड लावायचा राहिला तर कोणता इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जास्त एनर्जी लागेल, पहिला की तिसरा? तर ऑब्व्हियसली सगळ्यात जास्त एनर्जी कशासाठी लागेल, थर्डसाठी लागेल. कारण की इलेक्ट्रॉनची संख्या कमी होत जाते पण प्रोटॉनची संख्या, न्यूक्लियसचं पॉवर तेवढी राहते. त्यामुळे इतर अजून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्या एनर्जी कशी लागणार आहे तर जास्त लागणार आहे. ठीक आहे, हे झालं फर्स्ट, सेकंड, थर्ड आयोनायझेशन एनर्जी. मग कोणते फॅक्टर्स आयोनायझेशन एनर्जीला इफेक्ट करतात ते बघूया आपण आता. मित्रांनो हे 3 फॅक्टर्स आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जी. पहिला फॅक्टर आहे साईज ऑफ ॲटम. ॲटमची साईज जेवढी छोटी असेल तेवढा त्याच्यातून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी आपल्याला जास्त लागेल, आणि ॲटमची साईज जेवढी लार्ज असेल तेवढा त्याच्यातून इलेक्ट्रॉन आपण इझिली काढू शकतो. सो स्मॉलर द साईज ऑफ ॲटम ग्रेटर विल बी द आयोनायझेशन एनर्जी, whereas larger the size of atom lower will be the ionization energy. दुसरा फॅक्टर आहे चार्ज ऑन द न्यूक्लियस. आपण आत्ताच म्हटलं पहिला इलेक्ट्रॉन काढलं तर फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी, पहिला इलेक्ट्रॉन काढलं तर न्यूक्लियसवर +1 चार्ज येतो. जेवढा न्यूक्लियरवरचा चार्ज वाढत जाईल तेवढा त्याच्यातून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं कसं होत जाणार आहे तर कठीण होत जाणार आहे. सो ग्रेटर देन चार्ज ऑन न्यूक्लियस ग्रेटर विल बी द आयोनायझेशन एनर्जी. ओके, तिसरा फॅक्टर आहे द टाईप ऑफ इलेक्ट्रॉन रिमूव्ह. मित्रांनो एस ऑर्बिटल हा न्यूक्लियस आहे. सगळ्यात जवळ कोणता असतो, एस ऑर्बिटल असतो, नंतर पी, नंतर डी, आणि नंतर कोणता असतं तर एफ ऑर्बिटल. मग समजा एस ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचा आहे, तो कोणाच्या जवळ आहे, न्यूक्लियसच्या जवळ आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त एनर्जी एस ऑर्बिटलसाठी लागेल. तर एफ ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा डी ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं न्यूक्लियसपासूनचं अंतर कसं आहे, जास्त आहे. त्यामुळे तेथे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस वीकली हेल्ड करेल, लूजली हेल्ड करेल. त्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आपण इझिली काढू शकतो ॲज कम्पेअर्ड टू एस आणि पी ब्लॉक, कारण की ते न्यूक्लियसचे कसे आहेत, जवळ आहेत. ओके, सो दीज आर द फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जी. मित्रांनो हे झालं आजचं आयोनायझेशन एनर्जीबद्दलचं कम्प्लीट डिस्कशन. मित्रांनो आपण पुढची प्रॉपर्टी बघतोय ट्रान्झिशन एलिमेंटची, ती आहे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. बघा मित्रांनो काय स्टेटमेंट लिहिलं आहे आपण, द मेल्टिंग पॉईंट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स आर व्हेरी हाय. ट्रान्झिशन एलिमेंटचे मेल्टिंग पॉईंट हे खूप जास्त आहेत. काय कारण आहे तर बघा, पहिलं कारण काय, क्लोजली पॅक स्ट्रक्चर. हे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत त्यांचं जे स्ट्रक्चर आहे त्यांच्यामध्ये जी इलेक्ट्रॉनची संरचना आहे ती कशी आहे, क्लोजली पॅक, CCP आहे. क्लोजली पॅक स्ट्रक्चर असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग असणार आहे ते बॉन्डिंग कसं असणार आहे, स्ट्रॉंग बॉन्डिंग असणार आहे, स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डिंग असणार आहे. हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण काय मित्रांनो, प्रेझन्स ऑफ पार्टली फील्ड डी ऑर्बिटल. आपण बघितलं की डी ऑर्बिटल हे ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये पार्शली फील्ड आहे, कम्प्लिटली फील्ड नाही. पार्शली फील्ड डी ऑर्बिटल आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये काय निर्माण होतं, स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड. पहिलेच त्यांच्यामध्ये मेटॅलिक बॉन्ड आहेच, पण या पार्शली फील्ड डी ऑर्बिटलमध्ये त्यांच्यामध्ये कोणता निर्माण झाला, कोव्हॅलंट बॉन्ड सुद्धा निर्माण झाला. 2 प्रकारचे बॉन्डिंग निर्माण झालं, पहिलं मेटॅलिक बॉन्डिंग आणि दुसरं आहे कोव्हॅलंट बॉन्डिंग. मग ह्या 2 प्रकारचे बॉन्डिंग असल्यामुळे असा या एलिमेंटला मेल्ट करायला आपल्याला खूप जास्त एनर्जी द्यावी लागते. या 2 कारणांमुळे ट्रान्झिशन एलिमेंटचे मेल्टिंग पॉईंट असतील किंवा बॉइलिंग पॉईंट आहे त्यांची व्हॅल्यू कशी आहे तर खूप जास्त आहे. यांच्या मेल्टिंगची सुरुवात 900 डिग्री सेल्सिअसपासून सुरू होते. टंगस्टन जो आहे त्याचा सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट आहे
तो नियर अबाउट आहे 3410 डिग्री सेल्सिअस. सुरुवात 900 पासून होते आणि टंगस्टनची सगळ्यात जास्त आहे. पण मित्रांनो, याला काही अपवाद आहे. झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी त्यांचे मेल्टिंग पॉईंट कमी आहेत. त्यांची मेल्टिंग पॉईंट का कमी आहेत मित्रांनो? कारण की त्यांच्यामध्ये पार्टली फील्ड डी ऑर्बिटल नाही. त्यांचे डी ऑर्बिटल कसे आहेत? कम्प्लिटली फील्ड आहे. बघूयात आपण. मित्रांनो, आपण बघू शकतो झिंक ॲटॉमिक नंबर 30, त्याच्यामध्ये डी ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे डी ऑर्बिटल कम्प्लिटली फील्ड आहे. सेम कॅडमियम ॲटॉमिक नंबर 48, डी ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन, मर्क्युरीमध्ये 5 डी ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन. डी ऑर्बिटल यांचे कम्प्लिटली फील्ड आहे. डी ऑर्बिटल कम्प्लिटली फील्ड असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग निर्माण होऊ शकत नाही, आणि कोव्हॅलेंट बॉन्ड त्या ठिकाणी निर्माण होत नाही, फक्त मेटॅलिक बॉन्ड राहतो आहे. त्यामुळे त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो कमी आहे. आता झिंकचा मेल्टिंग पॉईंट आहे. झिंकचा मेल्टिंग पॉईंट किती? 420 डिग्री सेल्सिअस. कॅडमियमचा किती? 321. आणि मर्क्युरीचा किती? -39. आणि इतर जे एलिमेंट आहे त्यांच्यामध्ये मेल्टिंगला सुरुवात कुठून सुरुवात होते? 900 पासून सुरुवात होते. आणि टंगस्टनचा किती? नियर अबाउट 3410 डिग्री सेल्सिअस आहे. हे कशामुळे? कारण की त्यांच्यामध्ये पार्टली फील्ड डी ऑर्बिटल्स आहेत. पार्टली फील्ड डी ऑर्बिटल्स असल्यामुळे त्यांच्या मेटॅलिक आणि कोव्हॅलेंट बॉन्डिंग निर्माण होतं. 2 प्रकारचे बॉन्डिंग आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये क्लोजली पॅक्ड अरेंजमेंट ऑफ ॲटम्स आहेत, त्यामुळे त्यांचे मेल्टिंग पॉईंट कसे असणार आहेत? जास्त असणार आहे. मित्रांनो, हे झालं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. आता पुढची प्रॉपर्टी आपण बघतोय, रिॲक्टिव्हिटी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. रिॲक्टिव्हिटी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. मित्रांनो, रिॲक्शन होते म्हणजे काय होतं? इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी दिले जातात, किंवा जुने बॉन्ड ब्रेक होतं आणि नवीन बॉन्ड तयार होतं. म्हणजे रिॲक्शनमध्ये एक तर इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते किंवा बॉन्ड ब्रेक होतो. पण मित्रांनो, हे जे आपले ट्रान्झिशन एलिमेंट आहे त्यांची रिॲक्टिव्हिटी खूप कमी आहे. ती कोणत्या कारणामुळे कमी ते बघूयात. बघा मित्रांनो, रिॲक्टिव्हिटी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट इज व्हेरी लेस. त्यांची रिॲक्टिव्हिटी का कमी आहे? तर त्यांचे ॲटॉमिक साईज कशा आहेत? स्मॉल आहे. ॲटॉमिक साईज स्मॉल, त्यामुळे आयोनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू जास्त, म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला एनर्जी जास्त लागते. त्याचप्रमाणे स्मॉल ॲटॉमिक साईज आहे, आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे. त्यांचे मेल्टिंग पॉईंट पण कसे आहेत? खूप जास्त आहे. मेल्टिंग पॉईंट जास्त असल्यामुळे बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंगसाठी खूप जास्त एनर्जी खर्च करावी लागते. त्याच्यासोबतच हाय हीट ऑफ सब्लिमेशन, त्यांना सॉलिड स्टेटमधून व्हेपर स्टेटमध्ये जाण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप हीट प्रोव्हाइड करावं लागते. म्हणून ह्या 4 कारणांमुळे हे जे आपले ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत त्यांची रिॲक्टिव्हिटी ही खूप कमी आहे. त्याच्यापैकी काही जे मेटल्स आहेत, फॉर एक्झाम्पल गोल्ड असेल, प्लॅटिनम आहे, ते नोबल मेटल आहे, ते कोणत्याच प्रकारची रिॲक्टिव्हिटी दाखवत नाही. ओके, सो फ्रेंड्स, ट्रान्झिशन एलिमेंट्स आर व्हेरी लेस रिॲक्टिव्ह ड्यू टू these reasons. Okay, so melting point and reactivity of transition element is discussed in this session. Thank you.